छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। मराठवाड्यात कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत झपाट्याने आटतायत। संभाजीनगरात सर्वाधिक पाणी टंचाई जाणवत असून टँकरच्या संख्येने 100 पार केली। जिल्ह्यातील 71 गाव आणि 14 वाड्यांची तहान भागवण्यासाठी सध्या 115 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत छत्रपती संभाजी महाराज नगरची स्थिती चिंताजनक आहे आणि टँकरची मागणी वाढत आहे। सचिन जिरे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सचिन, काय चाललंय? अजून अख्खा महिना सव्वा महिना जायचा आहे आणि यंदा तर पाणी सुद्धा म्हणजे पावसाळा सुद्धा बेतासबात असणार आहे। बरं, पावसाळा कसाही असला तरी मराठवाडा मुळात पर्जन्य छायेचा प्रदेश आहे। कसं व्हायचं मराठवाड्याचं या काळामध्ये? प्रसन्न सर, आता पाहता 100 पेक्षा अधिक जे टँकर आहेत जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। तर अनेक ज्या विहिरी आहेत त्या अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। त्याचं कारण असं आहे, विहिरींनी तळ गाठलेला आहे, बोरवेलनी तळ गाठलेला आहे। पाण्याची मोठं दुर्भिक्ष सध्या नाही का संभाजीनगरमध्ये जाणवत आहे आणि शहरामध्ये तर परिस्थिती अजूनही बिकट झालेली आहे। जवळपास 8 ते 10 दिवसाला संभाजीनगर शहरामध्ये पाणी पुरवठा होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावं लागत। त्याचाच परिणाम असा होतोय की आता जे खाजगी टँकर आहेत त्यांनी देखील आपला दर वाढवलेला आहे। खाजगी टँकर चालकांनी अवाढव्य दर वाढवलेला आहे, मनमानी दर वाढवलेला आहे। नागरिकांना दुहेरी फटका या ठिकाणी बसताना दिसतोय। ग्रामीण भागात तर अशी परिस्थिती निर्माण झाली की अनेक जी गावं आहेत त्या गावांमध्ये पुढच्या काळामध्ये जनावरांना पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर चाऱ्याचा प्रश्न देखील बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचं कारण असं आहे की जी छोटे छोटे पाणवटे आहेत ते आता वाळत आहेत, त्यामधला जो पाणी आहे तो कमी होताना दिसतोय। आणि त्याचबरोबर जो मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारा धरण आहे, प्रामुख्याने संभाजीनगरला जो धरण पाणी पुरवठा करतोय जायकवाडी, तो देखील आता आटायला सुरुवात झाली। बाष्पीभवनाचं प्रमाण जो आहे तो 2.5 दलघमीच्या पेक्षाही जास्त झालेलं आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता ही संभाजीनगरसह मराठवाड्याला आहे। जर लवकरच पावसाळा सुरू झाला नाही, पाऊस पडला नाही तर मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होऊन पुढील जी पिकं आहेत त्यामध्ये देखील जो प्रमाण आहे उत्पादनाचा तो देखील घटण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली। त्यामुळे आता पुढील काळामध्ये हे टँकर आणि अधिग्रहणाचं प्रमाण आहे तो वाढत जाईल अशी शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे। प्रसन्न, धन्यवाद सचिनजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।